शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता मी आहे स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडच्या शेजारी ॲक्च्युली एक लिचेनस्टाईन नावाचा जगातला चौथा सर्वात लहान देश आहे लिचेनस्टाईन. तर त्या देशामध्ये मी आता आलो आहे आणि इथं मी पुढचे काही दिवस राहणार आहे, काही आठवडे राहणार आहे. आणि इथं राहून मी इथली जी शेती आहे, संस्कृती आहे, इथली लोकं आहेत, इथल्या विविध गोष्टी जी आहेत, सौंदर्य आहे, टुरिझम आहे, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करणार आहे. इथं राहण्यासाठी माझी जे हॉटेलमध्ये मी थांबलो आहे, मी ते हॉटेल तुम्हाला आज या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. तर हे हॉटेल आहे. इथल्या इमारती ह्या अशाच असतात, म्हणजे आपल्याकडे ज्या बिल्डिंग्स असतात त्या वरती रूफटॉपला सपाट असतात, पण इथं तुम्ही असं बघू शकता स्लोपी रूफ्स असतात. हे रूफ्स असे असू शकतात इथं. त्याचं रिझन आहे इथं खूप जास्त बर्फ पडतो. साधारण वर्षाचे 5 ते 6 महिने इथं बर्फ असतो आणि बर्फ साधारण जमिनीवरती विचार केला तर 5 ते 6 फूट बर्फ असू शकतो जर चांगला स्नोफॉल झाला तर. सो अशा केसेसमध्ये बर्फ साठून राहू नये किंवा स्लोप डाऊन व्हावा यासाठी हे अशा पद्धतीचे रूफ्स या हॉटेल्सला देण्यात आलेले. मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने आता हे हॉटेल डिटेलमध्ये दाखवतो. मित्रांनो हे आमचं हॉटेल असणार आहे आणि इथं जी तुम्ही पहिली ही बाल्कनीमध्ये जी रूम आहे ती बघताय किंवा ही जी पहिली खिडकी आहे, मी हाताने तुम्हाला दाखवतो. ही जी खिडकी आहे आणि ही जी पहिली बाल्कनीतली जी रूम आहे, सो ही जी आहे ती माझी रूम असणार आहे. पुढील काही आठवडे मी इथं राहणार आहे आणि पूर्ण लिचेनस्टाईन फिरून तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हालाही दाखवण्याचा तो प्रयत्न करणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता, इथं पार्किंग लॉट आहे आणि दिस इज द हॉटेल. त्याचं नाव अर्धवट काय माहीत नाही, पण इकडे ते रेस्टॉरंटचं पण नाव त्यांनी दिलेलं आहे. दिस इज द एंट्रन्स. इकडे पाठीमागे हे एक्सटेन्शन आहे आणि रेस्टॉरंट आहे. इथं तुम्ही पाहू शकता हे जे तुम्ही पाहताय त्याच्या समोरच जे एक शेत आहे, असं लुसलुशीत कोवळं छान साधारण 1 फूटभर उंचीचं इथं गवत उगवलेलं आहे. तर हे गवत लवकरच म्हणजे त्याची जी अपेक्षित वाढ आहे ती झाली तर त्याच्यानंतर ते हार्वेस्टरच्या मदतीने कापलं जाईल. त्याचे बेल्स बांधले जातील हे बेलरच्या मदतीनं आणि त्या बेल्स पुन्हा प्लास्टिक किंवा पॉली मटेरियलने पॅक करून सायलेजच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातील. कारण ह्या देशामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. सायलेजवरती काही पाळल्या जातात, रोज चारा कापून आणणं शक्य होत नाही. पाठीमागे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आल्प्स, जसं आपल्याकडे सह्याद्री आहे तसा इथं आल्प्स नावाचा एक खूप मोठी पर्वतरांग आहे. सो ती तुम्ही इथं पाहू शकता. वरती बर्फसुद्धा तुम्हाला दिसतोय. समोरसुद्धा इकडं जो आहे तो डोंगररांग आहे, त्याच्यावरती सुद्धा बर्फ आहे. इथं थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ॲक्च्युली रस्त्याचं काम चालू आहे. अगेन तुम्ही हॉटेल पाहू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला ह्या देशातले किंवा एकंदरीत युरोपमधले, मी इथं जो आलो आहे मी तो साधारण 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मी इथं असणार आहे आणि मी बऱ्याचशा देशांना व्हिजिट करणार आहे. त्याच्यामध्ये इटली आहे, लिचेनस्टाईनमध्ये आहे मी काही आठवडे, स्वित्झर्लंडमध्ये मी खूप मोठा काळ आहे आणि प्रयत्न करणार आहे थोडं जर्मनीमध्ये जाणार आहे, पण ते 1 किंवा 2 दिवसासाठी जाणार आहे. तर तिथलंही थोडंसं संस्कृती किंवा शेती किंवा ॲग्रिकल्चर एक्सप्लोर करण्यासाठी मी प्रयत्न करीन. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जिथं मला पाहायला मिळतील त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. पण मला तुमचे इनपुटसुद्धा लागतील की तुम्हाला काय बघायला आवडेल. लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हाचे तुम्ही ब्लॉग्स पाहिले असतील. मी गोठ्यांना भेट दिल्या, तिथल्या गायी, तिथलं ब्रीडिंग, तिथलं गोठ्यातलं स्ट्रक्चर किंवा तिथलं टेक्नॉलॉजी, मिल्किंग पार्लरचा मी स्पेशल व्हिडिओ केला होता. मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिल्किंग पार्लर कशा पद्धतीने काम करतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सो तुम्हाला काय बघायला आवडेल इथं युरोपमध्ये हे नक्की सांगा. मी प्रयत्न करीन. तुमचे कमेंट्स जर तुम्ही देऊ शकला
कमेंट्समध्ये जर तुम्ही लिहू शकला की मला हे पाहायचं आहे ते पाहायचं आहे, इथलं गाईंचं किंवा इथलं गोठ्यातलं किंवा शेतीचं कुठलंही तुम्ही इनपुट्स नक्की द्या. त्याचा मी प्रयत्न करीन जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा त्या गोष्टींवरती व्हिडिओज बनवून सविस्तर मराठीमध्ये माहितीही देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुमचे अभिप्रायसुद्धा मला नक्की आवडेल. तुम्हाला व्हिडिओज इथनं पुढचे जे आहेत ते आवडतील नाही आवडतील हेही मला नक्की जरूर कळेल. चलो, थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.